आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कल्याण योगीधाम जवळील गोलपनगर भागात पुनर्विकासासाठी खाली केलेली एक इमारत तोडण्याचं काम सुरू असताना अचानक कोसळली। इमारत कोसळल्यानंतर पूर्ण परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलंय। मुंबईतील जयेश ट्रेडिंग अकॅडमीच्या साईश पटेलची दक्षिण कोरिया वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिहेरी सुवर्णपदकाची ऐतिहासिक कामगिरी आहे। बोर्ड ब्रेकिंग या तिन्ही प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत तिहेरी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी त्याने केली। गणेशोत्सवासाठी पालिकेची तयारी सुरू झाली आहे। पालिका यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेते। सोलापूर पंचायत समितीच्या अभियंत्याला खासदार मोहिते पाटलांकडून केलेल्या शिवीगाळाची पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दखल घेतली। या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत। पुण्यातील हॉटेलवर कारवाई करणाऱ्या उपनिरीक्षकाचं निलंबन मागे घेण्यात आले। त्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले। बडनेरा अमरावती रेल्वे स्थानकांदरम्यान सुमारे 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलं। रवी राणा आणि नवनीत राणा यांनी लोकार्पण केलं असून नवीन उड्डाणपुलावरून बाईक स्वारी केली। नालासोपाऱ्यातील कैवारी गोविंदा पथकानं दहीहंडी उत्सवासाठी सरावाला सुरुवात केली। यंदाही 8 थरांचा मानवी मनोरा रचत नव्या विक्रम करण्याचा निर्धार गोविंदांनी केला। कल्याण शहर काँग्रेसच्या वतीने राम मंदिरातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आंदोलन करण्यात आलं। टाळ मृदुंग आरती आणि रथयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचं नाशिक विमानतळावर आगमन झालंय। अशोक इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत।